श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा नामरूप श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा समास पहिला आत्मानात्म विवेक श्रीराम। आत्मानात्मा विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सदृढ धरावा जीवामध्ये श्रीराम। आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका श्रीराम। चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी वर्तती आता श्रीराम। नाना प्रकारीची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कौन श्रीराम। दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता श्रीराम। घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वासेमध्ये बोलवितो जाणून शब्द श्रीराम। सावधान आणि चंचळ चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा श्रीराम। पाये चालवी हात हालवी, बुकुटी पालवी डोळा घालवी, संकेत कुणा बोलवी तोची आत्मा श्रीराम। जिटाई लाजवी खाजवी, खोकवी होकवी थुंकवी, अन्न जे उन उदक सेवी तोची आत्मा श्रीराम। मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा श्रीराम। ऐके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके तोची आत्मा श्रीराम। आनंद विनोद उदेग चिंता, काया छाया माया ममता, जीवित्वे पावे नाना वेता तोची आत्मा श्रीराम। पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा श्रीराम। युद्धे होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे तोची आत्मा श्रीराम। तो येतो जातो देही वर्ततो, हासतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिखा श्रीराम। होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा श्रीराम। धीर उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उचक आणि सहिष्ण तोची आत्मा श्रीराम। विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा श्रीराम। निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोईरे धायरे केले तोची आत्मा श्रीराम। पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद बेवाद वाउगे तोची आत्मा श्रीराम। आत्मा नसता देहांतरी, ममते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही श्रीराम। एके विण एक काये, कामानये वाया जाये, म्हणून हा उपाये देह योगे श्रीराम। देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम।
पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टे सर्व, ईश्वर धरता श्रीराम, त्रिगुणा परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार, तेथून झाला श्रीराम, बळवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचल रूप येते काही, प्रत्ययासी श्रीराम, मुळीहून शेवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी, जाणीजे ऐसा श्रीराम, जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याही मध्ये नित्यानित्य, पुढे निरोपिले श्रीराम, स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्य गर्भ खंडिले, विवेकाने श्रीराम, अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हावया निवृत्ती, निरूपण ऐका श्रीराम, आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचलात्मा प्रत्यया आला, पुढिले समासी निरोपिला, सारा सार विचार श्रीराम, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, आत्मानात्मा विवेक नाम, समास पहिला श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा, समास दुसरा, सारा सार निरूपण श्रीराम। ऐका सारा सार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा श्रीराम, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार श्रीराम, मागा आत्मानात्मा विवेक बोलिला, अनात्म बोळ कोण सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळींचा मूळ तंतू श्रीराम, मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारा सार विचार श्रोती, बरा पाहावा श्रीराम, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडला, निवृत्ती रूपे हेत उरला, निराकारी श्रीराम, हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारा सार विचारे चंचळ, होऊन जाते श्रीराम, सळे म्हणून ते चंचळ, नसळे म्हणून निश्चळ, निश्चळी पुढे चंचळ, निश्चयेसी श्रीराम, ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासने करिता जना, जगोद्धार श्रीराम, द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानधन चैतन्य सत्ता, ज्ञानदेवची तत्वता, बरे पाहा श्रीराम, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते, येणे प्रकारे श्रीराम, नासिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना, अधिकारी नव्हे श्रीराम, नित्य निश्चये केला, संदेह उरदची गेला, तरी तो जाणावा वाहावला, महामृगजळी श्रीराम, क्षयेच नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई, तेथे हेत संदेह नाही, निर्विकारी श्रीराम, जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अडळ अतुट, जैसे तैसे श्रीराम, पाहता जैसे गगन, गगनाहून ते सघन, जनची नाही निरंजन,
सदोदित श्रीराम चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवगाच पूर्वपक्षु निर्गुण ठाईचा अलक्षु लक्ष वेना श्रीराम संगत्यागे वीण काही परब्रह्म होणार नाही संगत्याग करून पाही मौन्य गर्भा श्रीराम निर्शता अवघेच निर्शले चंचल तुके निघून गेले निश्चळ परब्रह्म उरले तेची सार श्रीराम आठवा देह मूळ माया निर्शोण गेल्या अष्टकाया साधू सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम सोहम हौसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी विचार पाहता स्थिती ऐसी सहज होते श्रीराम साधक असोन ब्रह्म उरले तेथे वृत्ती शून्य झाले सारासार विचारिले येणे प्रकारे श्रीराम ते तापे नाना निवेना उजळे नाना काळवंडेना डहुळे नाना निवळेना परब्रह्म दे श्रीराम जिसे नाना भासेना उपजे नाना नासेना ते ये नाना जाईना परब्रह्म दे श्रीराम ते विजे नाना वाळेना ते विजे नाना घडेना जयास कोणीच नेईना परब्रह्म दे श्रीराम जे सन्मुखची चहूकडे जे ते दृश्य भास उडे धन्य साधू तो पवाडे निर्विकारी श्रीराम निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत येर अवघेची असंत भ्रमरूप श्रीराम खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षवंती म्हणावे असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते श्रीराम जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते आत्मनिवेदन भक्तीचे ऐसी आहे श्रीराम वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी लक्षांशे तद्रूपता विवरावी विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता श्रीराम सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप सस्वरूप म्हणजे आपले रूप म्हणजे अरूप तत्वनिर्शना उपरी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 13 समास तिसरा उभारणी निरूपण श्रीराम ब्रह्मधन आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ तया भूगोळाचे मूळ सावध ऐका श्रीराम परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ तयास बोलिजे केवळ आदि नारायण श्रीराम मूळ माया जगदेश्वर त्यासीच म्हणजे षड्गुणेश्वर अष्टदा प्रकृतीचा विचार तेथे पाहा श्रीराम ऐलीकडे गुणक्षोभिणी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकारांची मांडणी तेथून जाणावी श्रीराम अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तारला श्रीराम आकाश म्हणजे ते अंतरात्मा यासी तयापासून जन्म वायोसी वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम
वायूचा कातरा घसवटे, तेने उष्णे वन्नी पेटे, सूर्यबिंबते प्रगटे, तये ठाई श्रीराम. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळोन भूगोळ, निर्माण झाला श्रीराम. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघती श्रीराम. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग, फळे झाली श्रीराम. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्ये अन्ने केवळे, तेथून झाली श्रीराम. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित, उत्पत्तीची श्रीराम. अंडज जाडज श्वेतज उद्विज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोद, सृष्टी रचनेचे श्रीराम. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, निर्माण झाले लोक तिनी, पिंड ब्रह्मांड श्रीराम. मुळी अष्टदा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती, सकळ प्राणी श्रीराम. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे, प्रत्यय घ्यावी श्रीराम. जे आपल्या प्रत्यया येना, ते अनुमानिक घ्यावेना, प्रत्ययाविण सकळ जना, व्यवसाय नाही श्रीराम. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती, दोहीकडे पाहिजे प्रचिती, प्रचिती वीर अनुमाने असती, ते विवेकहीन श्रीराम. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळीत बोलिला प्रकार, आता विस्ताराचा संहार, तोही ऐका श्रीराम. मुळापासून शेवटवरी, अवघा आत्मा रामची करी, करी आणि विवरी, येथा योग्य श्रीराम. पुढे संहार निरोपिला, श्रोती पाहिजे ऐकिला, इतक्या उपरी झाला समास पूर्ण श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरुशिष्य संवादे, उभारणी निरूपण नाम, समास तिसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13वा, समास 4, प्रलय निरूपण श्रीराम. पृथ्वी होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत, शास्त्री निरोपिला श्रीराम. शतवर्षे अनावृष्टी, तेणे जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्टी, भूमीची तरके श्रीराम. 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा, दहन होये श्रीराम. सिंदूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळोन सरारा, विषवमी श्रीराम. त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती, पाताळ लोक श्रीराम. तेथे महाभूते खवळती, प्रळये वात सुटती, प्रळये पावक वाढती, सहूकडे श्रीराम. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडीले, पावक मात्र एकवटले, प्रळये काळी श्रीराम. वायू विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची पाके, सबूकडे श्रीराम.
तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा, मूस झाली श्रीराम. पृथ्वीने विधी सांडिली, अवघी धगधगा ये मान झाली, ब्रह्मांड भटी जळून गेली, एक सरा श्रीराम. जळून विधी सांडिली, विशेष महावृष्टी झाली, तेने पृथ्वी विराली, जळामध्ये श्रीराम. भाजला तुला जळी विरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे, विधी सांडून आत्वरे, जळी मिळाली श्रीराम. शेष कूर्म वाराव गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला, मिळून गेली श्रीराम. तेथे प्रळय मेघ उचलले, कठीण घोषे गर्जनले, अखंड विजा कडकडिले, ध्वनी घोष श्रीराम. पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा, उपमाची नाही श्रीराम. सिंधू नद्या एकवटल्या, नेणो नभीहून रिसवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या, अखंड पाणी श्रीराम. तेथे मचकूर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती, जळात जळे श्रीराम. सप्त सिंधू अवर्णी गेले, अवर्ण वेळे मोकळे झाले, जळरूप झालिया कवळले, प्रळये पावक श्रीराम. ब्रह्मांडा ऐसा तप्त लोह, शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो, अपूर्व मोठे श्रीराम. तेने आटोन गेले पाणी, असंभाव्य माजला वन्नी, तया वन्नीस केली झडपणी, प्रळय वाते श्रीराम. दीपास पालव घातला, तैसा प्रळय पावक विझाला, पुढे वायू प्रबळला, असंभाव्य श्रीराम. उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा, आटोपला श्रीराम. महद्भूत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया, ठाव नाही श्रीराम. दृश्य हलकलोळे नेले, जलचंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, प्रळये नाम समास चौथा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13वा, समास 5वा, कहाणी निरूपण श्रीराम. कोणी एक दोघे जण, पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून, कथा आरंभिली श्रीराम. श्रोतापुसे वक्तयासी, कहाणी सांगाची बरवीसी, वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐके श्रीराम. एके स्त्री पुरुषे होती, उभयतामध्ये बहुप्रीती, एक रूपीची वर्तती, भिन्न नाही श्रीराम. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला, सर्वे विषयी श्रीराम. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर, काही तदस चतुर, व्यापकपणे श्रीराम. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला, उदंड लोक संचिला, नाना प्रकारे श्रीराम. त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट, अथवा चुकता नीट, संहार करी श्रीराम. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला,
ज्येष्ठ पुत्र श्रीराम, नातू त्याचे अर्ज जाणे, पण तो काहीच नेणे, चुकता संहारणे, महाक्रोधी श्रीराम, लेख सकळांचे पाळण करी, नातू मेळवी वरच्यावरी, पण तू चुकल्या संहार करी, अकस्मात श्रीराम, नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुत काळ गेला, आनंद रूप श्रीराम, विस्तार वाढला गणवेना, वडिलास कोणीच मानीना, परस्परे किंतमना, बहुत पडिला श्रीराम, उदंड गळकळ हो लागला, तेणे कित्येक संवार झाला, विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले श्रीराम, नेणपणे भरी भरले, मग ते अवघेच संहारले, जैसे यादव निमाले, उन्मत्तपणे श्रीराम, बाप लेक नातू पणतू, सकळांचा झाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातू, अणुमात्र नाही श्रीराम, ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला, प्रचितीने श्रीराम, ऐसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होत जाते, इतके बोलून गोसावीते, निवांत झाले श्रीराम, आमची कहाणी सरो, तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो, कोणीतरी श्रीराम, चुकत वाकत आठवले, इतके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती श्रीराम, ऐसी कहाणी निरंतर, विवेके ऐकतीचे नर, दास म्हणे जगोद्धार, तेची करीती श्रीराम, त्या जगोद्धाराचे लक्षण, केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण, यास बोलिते श्रीराम, निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे, निस्संदेह श्रीराम, विवरून पाहता अष्टदेह, पुढे सहज निस्संदेह, अखंड निरूपणे राहे, समाधान श्रीराम, तत्वांचा गलबला जेथे, निवात कैसे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते, कोणी एक असावे श्रीराम, ऐसा सूक्ष्म संवाद, केलाची करावा विशद, पुढिले समासी लघुबोध, सावध ऐका श्रीराम, इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, कहाणी निरूपण नाम, समास पाचवा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा, समास 6वा, लघुबोध। श्रीराम। जे बोलिजे ती पंचतत्वे, त्यांची अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे, रूपे जाणावी श्रीराम। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण, प्रत्ययाचे श्रीराम। पंचभूतांचा विचार, नाव रूप सारासार, तोची बोलिला निर्धार, सावध ऐका श्रीराम। पृथ्वी आप तेज वायू आकाश, नावे बोलिली सावकाश, आता रूपाचा विश्वास, श्रवणे धरावा श्रीराम। पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नी तरणी, सतेजाधिक श्रीराम। वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैसे सारा, आता शाश्वत ते विचारा,
आपले मनी श्रीराम एक शीत सास पावे म्हणजे वर्म पडे ठावे तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे श्रीराम पृथ्वी रचते आणि कसते हे तो प्रत्ययास येते नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये श्रीराम म्हणून रचते ते कसते आपतेही आटून जाते तेजही प्रगटवून विजते वारेही राहे श्रीराम अवकाश नाम मात्र आहे तेही विचारिता न राहे एवं पंचभूती कराहे हे तो घडे ना श्रीराम ऐसा पासा भूतांचा विस्तार नासिवंत हा निर्धार शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा श्रीराम तो आत्मा कोणास कळेना ज्ञानी वीण आकळेना म्हणून या संत जना विचारावे श्रीराम विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी जन्म मृत्यू आत्मयासी बोलोत नये श्रीराम निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार निराकार आणि आकार विवेके ओळखावा श्रीराम निराकार जाणावा नित्य आकार जाणावा अनित्य यास बोलिजे नित्यानित्य विचारणा श्रीराम सारी भासे असार आणि असारी भासे सार सारा सार विचार शोधून पाहावा श्रीराम पंचभूती कथे माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे श्रीराम चौभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सघन नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू श्रीराम उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन श्रीराम आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना तेगे तेची अनुमाना विवेके आणावे श्रीराम परमात्मा तो निराकार जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे श्रीराम देहास अंत येता वायो जातो तत्वता हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा श्रीराम श्वास कोंडता देह पडे देह पडता म्हणती मडे मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम देहा वेगळा वायो न करी वायो वेगळा देह न करी विचार पाहता काहीच न करी एका वेगळे एक श्रीराम उगेच पाहता मनुष्य दिसे विचार घेता काहीच नसे अवेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे श्रीराम करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छे सारिखे व्हावे इच्छे सारिखे न होता मानावे अवघेच व्हाव श्रीराम म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता कैसा कोण हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे श्रीराम अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार विकार आणि निर्विकार एक नव्हे की श्रीराम जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना खरे तेची अनुमाना कदा नये श्रीराम प्रत्ययास बोलिले न्याये अप्रत्यये तो अन्याये जात्यांद्यास परीक्षा काये नाना रत्नाची श्रीराम म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य
आत्मनिवेदने मान्य परमपुरुष श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा समास 7वा प्रत्यय विवरण श्रीराम। निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश। आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम। आदी पैस मग पदार्थ प्रत्यये पाहता यथार्थ। प्रत्यये वीण पाहता व्यर्थ सकळ काही श्रीराम। ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ। तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा श्रीराम। घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा। विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे श्रीराम। भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निमाले। चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे श्रीराम। अविद्या जड आत्मा चंचळ जड कर्पूर आत्मा अनळ। दोन्ही जळून तत्काळ विजोन जाती श्रीराम। ब्रह्म आकाश निश्चळ जाती आत्मा वायो चंचळ जाती। परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे श्रीराम। जड अनेक आत्मा एक ऐसा आत्मानात्मा विवेक। जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे श्रीराम। जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा। अवघा मिळून चंचळात्मा निश्चळ नव्हे श्रीराम। निश्चळते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम। विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे श्रीराम। आदि आत्मा नात्मा विवेक थोर मग सारा सार विचार। सारा सार विचारे संहार प्रकृतीचा श्रीराम। विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच ओसरे। अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे श्रीराम। चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतच गेला। उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी श्रीराम। अर्था सारिखा आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो। अनुमाने संदेही पडतो काही एक श्रीराम। निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला। अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी श्रीराम। नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रुपची झाले। चाटपणे होऊन गेले चाटचे अवघे श्रीराम। जैसा जैसा घडे संग तैसे गुयाराचे रंग। या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा श्रीराम। उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारच झाले। लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे श्रीराम। पदार्थ वर्णन अगवे किती म्हणून सांगावे। परंतु अंतरी समजावे होये की नव्हे श्रीराम। जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बसले। हित अन्नित परीक्षिले परीक्षवंती श्रीराम। या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे। तरीच वर्म पडे ठावे काही एक श्रीराम। नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली। ऐसी चुकताच गेली
जन्मवरी श्रीराम सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा श्रीराम म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती मनी सुखची इच्छिती परी ते कैसे श्रीराम उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले सुख सुख म्हणतास मेले दुःख भोगिता श्रीराम शहाण्याने ऐसे न करावे सुख होये तेची करावे देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते श्रीराम मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला लोक वेडे विवेकाला सांडून जाती श्रीराम विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख यात मानिले ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे विवेक सांडिता व्हावे परम दुःखी श्रीराम आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे आपले हित विचक्षणे चुको नये श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 13वा समास 8वा कर्ता निरूपणम श्रीराम। श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयेसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले श्रीराम तव बोलिले सभा नायक जे बोलिके एकाहून एक या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे श्रीराम। एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव आपुलाला अभिप्राव बोलते झाले श्रीराम। उत्तम मध्यम कनिष्ठ भावाचे बोलती स्पष्ट आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी श्रीराम। कोणी एके ऐसे म्हणती करता देव मंगळ मूर्ती एक म्हणती सरस्वती सर्व करी श्रीराम। एक म्हणती करता भैरव एक म्हणती खंडेराव एक म्हणती वीरे देव एक म्हणती भगवती श्रीराम। एक म्हणती नरहरी एक म्हणती बनशंकरी एक म्हणती सर्व करी नारायणू श्रीराम। एक म्हणती श्रीराम करता एक म्हणती श्रीकृष्ण करता एक म्हणती भगवंत करता केशवराज श्रीराम। एक म्हणती पांडुरंग एक म्हणती श्रीरंग एक म्हणती झोटिंग सर्व करी श्रीराम। एक म्हणती मुंजा करता एक म्हणती सूर्य करता एक म्हणती अग्न करता सकळ काही श्रीराम। एक म्हणती लक्ष्मी करी एक म्हणती मारुती करी एक म्हणती धरित्री करी सर्व काही श्रीराम। एक म्हणती तुकाई एक म्हणती येमाई एक म्हणती सटवाई सर्व करी श्रीराम। एक म्हणती भार्गव करता एक म्हणती वामन करता एक म्हणती परमात्मा करता एकची आहे श्रीराम। एक म्हणती विरणा करता एक म्हणती बसवण्णा करता एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही श्रीराम। कोणी म्हणती रवळ्या करता एक म्हणती स्वामी कार्तिक करता एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम।
एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता, ओढ्या जगन्नाथ श्रीराम. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता, निश्चयेसी श्रीराम. एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता, निर्गुण देव श्रीराम. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी, प्रारब्ध योग श्रीराम. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी, कोण जाणे श्रीराम. ऐसा कर्त्याचा विचार, पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर, खरे मानावे श्रीराम. जेही जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला, ओसरेना श्रीराम. आपुल्याल्या स्वाभिमाने, निश्चयेची केला मने, याचा विचार पाहाणे, घडेची ना श्रीराम. बहुलोकांचा बहुविचार, अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे श्रीराम. श्रोती व्हावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यये मानावा प्रमाण, जाणते पुरुषी श्रीराम. जे जे कर्तयाने केले, ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले, न पाहिजे की श्रीराम. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक, केले ते घडेना श्रीराम. पंचभूतास वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे, कर्त्यात आले श्रीराम. पंचभूता वेगळे निर्गुण, तेथे नाही करतेपण, निर्विकारास विकार कोण, लावू शके श्रीराम. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणेकडे, बरे पाहा श्रीराम. लटक्याचा करता कोण, हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले श्रीराम. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करतेपण, या अर्थाचे विवरण, बरे पाहा श्रीराम. सगुणे सगुण केले, तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले, नवचे की कदा श्रीराम. येथे कर्ताची दिसेना, प्रत्यये आणावा अनुमान, दृश्य सत्यत्वे असेना, म्हणून या श्रीराम. केले ते अवघेची लटिके, तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणे रे विवेके, बरे पाहा श्रीराम. बरे पाहाता प्रत्यय आला, तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला, अंतर्यामी श्रीराम. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, येरवी अनुर्वाच्य श्रीराम. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण, बोलिले असे श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, कर्ता निरूपण नाम, समास 8वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13वा, समास 9वा, आत्मा विवरण श्रीराम.
आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे श्रीराम देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना आत्म्या विण चेतना देहास कैची श्रीराम हे एका वेगळे एक करू जाता निरार्थक उभये योगे कोणी एक कार्य चाले श्रीराम देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना स्वप्न भोजने भरेना पोट काही श्रीराम आत्मा स्वप्न अवस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो नित्सुरपणे खाजवितो चमत्कार पहा श्रीराम अन्नरसे वाढे शरीर शरीर प्रमाणे विचार वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानाळती श्रीराम उत्तम द्रव्य देह खातो देह योगे आत्मा भुलतो विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही श्रीराम देहाने घेतले विष आत्मा जाये सावकास वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे श्रीराम वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे श्रीराम वाडूळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ तैसेची हे केवळ शरीर जाणावे श्रीराम शरीरी नाडीचा खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा लहान थोर सगटा दाटल्या नाडी श्रीराम प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो त्यास वायू प्रवर्ततो श्वासोश्वासे श्रीराम नाडी द्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन त्या पवना सदिसा जाण आत्मा ही विवरे श्रीराम तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार मग उठवून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहोन शरीर चालवी शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार श्रीराम क्षुधा लागते ऐसे जाणतो मग देहाला उठवितो आजच्या वाचा बोलवितो ज्यासी त्यासी श्रीराम बाये कात म्हणे झाले झाले देह सोवळे करून आणले पायात भरून चालविले तातडी तातडी श्रीराम त्यासी पात्रावरी बैसविले नेत्री भरून पात्र पाहिले हाता करवी आरंभिले आपोषण श्रीराम हाता करवी ग्रास उचलवी मुखी जाऊन मुख पसरवी दाता करवी चाववी नेटे नेटे श्रीराम आपण जिव्हे मध्ये खेळे पाहातो परिमळ सोहळे केस काळी खळाकळे तत्काळ तुंकी श्रीराम आरळी गळता मीठ मागे बायलेसी म्हणे आगे कागे डोळे तापून पाहो लागे रागे रागे श्रीराम गोडी लागताच आनंदे गोडनसता परम खेदे वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी श्रीराम नाना अन्नाची गोडी नाना रसे स्वाद निवडी तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी श्रीराम मिरपुडी घातिली फार कायसे करीते खापर जिव्हे करवी कठिणोत्तर बोलवी रागे श्रीराम आज उदंड जेविला सवेच तांब्या उचलिला घळघळा घेऊ लागला सावकास श्रीराम देही सुख दुःख भोगता तो एक आत्माची पाहता आत्म्याविण देह वृथा
मढे होये श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती जाणणे तेची आत्मस्थिती. त्रैलोकी जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा श्रीराम. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे श्रीराम. हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण गोळखे, शीत उष्ण ठाऊके, तत्काळ होये श्रीराम. सावधपणे लागवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्तांच्या उगवी, धूर्तची करी श्रीराम. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो. वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये श्रीराम. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, असिसे परी सावकासे, तगणे न घडे श्रीराम. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती, दूर आणि दुकटे येती, वायो सवे श्रीराम. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदोन जातो, कठीण पाहो तरी तो छेदेहीना श्रीराम. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे, विवरून पाहता श्रीराम. शरीरास बरे केले, ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले, समाधान श्रीराम. देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना, देहाचेनी श्रीराम. देह आत्मयासे कौतुक, पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी अडणुक, आत्मयास होये श्रीराम. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्मयोगे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, आत्मविवरण नाम समास नववा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13वा, समास 10वा, शिकवण निरूपण श्रीराम. पाले माळा, सुमन माळा, फळमाळा, बीजमाळा, पाषाण माळा, कवळे माळा, सूत्रे चालती श्रीराम. स्फटिकमाळा, मोहरे माळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाल्या बोले चांदोळे श्रीराम. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विष्कळीत होते, तैसे मग आत्मयाते, तरी साहित्य न पडे श्रीराम. तंतू समणी ओविला, तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पाहा नाका श्रीराम. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काये चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे, साहित्य न घडे श्रीराम. नाना वल्लीच जळांश, उसामध्ये दाटला रस, बरी तो रस आणि बाकस, एक नव्हे श्रीराम. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा, असे चिना श्रीराम. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्याची आहारी, सगट समान सरी, कैसी करावी श्रीराम. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव,
उदंड आहे श्रीराम. एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले. एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्रीराम. साकर माती पृथ्वी होये परी ते माती खाता नये. गरळ आप नव्हे काये परी ते खोटे श्रीराम. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा. साधू गोंदू सीमा सांडूच नये श्रीराम. अंतरी एक तो खरे परी सांगा ते घेऊन येती महारे. पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्रीराम. मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे. राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम. भागीरथीचे जळ आप मोरी संवदनी तेही आप. कुशीळ उदक अल्प सेववेना श्रीराम. या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध. वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम. शूराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी. श्रीमंत सोडून बराडी सेविता कैसे श्रीराम. एका उदके सकळ झाले परी पाहोन पाहिजे सेविले. सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण श्रीराम. जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन. परी वमनाचे भोजन करिता नये श्रीराम. तैसे निंद सोडून द्यावे वंद्यते हृदयी धरावे. सत्कीर्तेने भरावे भूमंडळ श्रीराम. उत्तमासी उत्तम माने कनिष्ठास तेन माने. म्हणून करंटे देवाने करून ठेवले श्रीराम. सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण. हरिकथा पुराण श्रवण नीती न्याये श्रीराम. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक. हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे श्रीराम. मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे. तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे. चतुरतो चतुरांग जाणे इतरती वेडी श्रीराम. वेड्यास वेडे म्हणो नये वर्म कदापि बोलो नये. तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी श्रीराम. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणून करणे येता सांग. प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम. मनोगत राखून जाता परस्परे होये अवस्था. मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढून येती श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. शिकवण निरूपण नाम समास 10वा श्रीराम.